तुमच्याकडे सुद्धा कुठलीही बाईक असू द्या आणि तुमच्या मनात जर निश्चय असेल ना तिकडे जायचा तर भाई तुम्ही जाऊ शकता. मी प्लॅन केला, मला बाईकवर जायचं आहे, संपला विषय. जायचं म्हणजे जायचं आहे. इच्छा होती, गाडी काढली. आता फक्त 150 ते 200 किलोमीटर राहिलेलं आहे. आता आपण पोचू. रेडी टू गो. सो हे गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. तर सर्वांच्या स्वागत आहे. खूप दिवसांनी आपण व्लॉग काढतो आहेत आणि हा व्लॉग एक स्पेशल व्लॉग होणार आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठीसुद्धा. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 6, ऑलमोस्ट 6 वाजले आले सकाळी आणि आता पण निघालो आपली बाईक घेऊन बघा. सो 6 वाजले आहेत आणि आता आपली बाईक इथं रेडी झालेली आहे पूर्ण आणि आपण चाललो एका लॉंग राईडसाठी. ते मी तुम्हाला नंतर कळवतो. आता थोडा अंधार आहे ना, तो पटकन थोडं कवर करतो इथनं, कारण जर्नी खूप लांब आहे मित्रांनो. 550 किलोमीटरची जर्नी आहे. तर पटकन इथं निघतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. जसं सनराईज होईल ना, आपण तिकडे भेटू आणि बसून बोलू आपण कुठं चाललो ते. चला सध्या निघतो तिकडनं. चला, गणपती बाप्पा मोरया. आय डोंट नो कॅमेराचा अँगल कसा आहे, आपण नंतर बघूया. आता जाऊ द्या, आता पहिला आपण इकडनं निघायचा ट्राय करूया, कारण आपली जर्नी खूप लांबची असणार आहे आणि एक स्पेशल राईड असणार आपल्यासाठी. तर चला भेटूया पुढे जर्नीमध्ये. तर मित्रांनो, थंडीमध्ये हाच सीन आहे बघा. हाच मोठा प्रॉब्लेम असतो की फॉग येतो एकदम पहाटे बघा. सो हे गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. कसे आहेत तुम्ही सर्व? तर मित्रांनो, तुम्हाला जसं मी बोललो की आपण राईडर निघालेलो आहे. तर आता आपण जातो आहे गोव्याला. हा मित्रांनो, गोव्याला जातो आणि कोण आहे आपण एकटं देऊ. आपली गाडी इकडं आपली गाडी इकडं V3. सो मित्रांनो, प्लॅन अचानक नाही झाला आहे. आपले जे मित्र आहेत म्हणजे कैलास, विलास, नरेश वगैरे हे ऑलरेडी गोव्याला पोचलेले आहेत कारनी. तर मला सुट्टी नव्हती म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो नाही. तर मी विचार केला की ठीक आहे, आता आपण जाऊया मागून आपली बाईक घेऊन. त्याच्यावर माझे पण स्वप्न होतं की बाईक राईड करावी गोव्याची. तर चालले आता राईड आणि ऑलमोस्ट आपण केलं आता 150 किलोमीटर आणि आपण निघालेलो 6:15 वाजता घरनं, म्हणजे 2.25 तास झाले आपल्याला निघून. आपण 150 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. आता आपला लगभग बाकी असेल 400 किलोमीटर ते 500 किलोमीटर. हां, 450-400 किलोमीटर बाकी आता. तर बघूया, जातो आता. आम्हाला तर भूक लागली भरपूर, तर नाश्त्यासाठी कुठे थांबूया. बाकी गाडी तर एक नंबर परफॉर्म करते. ठीक आहे गाईस, थोडं 5-10 मिनटं थांबलो इकडे. आता आपण कुठेतरी हॉटेल बघूया नाश्त्यासाठी, कारण भूक तर आता भरपूर लागलेली आहे. तर चला मित्रांनो, थोडं खेचूया गाडी. काही नाश्त्याला काय ऑमलेट आहे, ऑमलेट पाव. ठीक आहे, बनवा ना. सो फायनली गाईस, आता आपण पोचलेलो आहे खेडच्या पुढे. लगभग 10-15 मिनटं पुढे आलं असेल. कुठे आहे मला माहीत नाही, पण आता आपण थांबलो इथं नाश्त्याला आणि खूप भूक लागली मला. तर इथे बघू शकता तुम्ही, इथं आपली बाईक आहे आणि मागं एक टपरीवर थांबलो आपण नाश्त्याला. आता ऑमलेट पाव खाऊया इकडे, मस्त नाश्ता करू आणि बोलतो तुमच्या तिथे जरा हातपाय धुतो. हातपाय काय बोलतो, हात जरा धुतो आणि बसतो नाश्त्याला. चला. तो फायनली गाईस, आपला नाश्ता जो आलेला आहे आणि आपण मागवलं अंडा ऑमलेट आणि पाव. खूप छान नाश्ता आहे आणि सकाळी मी काय खाऊन नव्हतं निघालेलं ना. तर आता 180 किलोमीटर झालेले आहेत आणि 3 तास झालेले आहेत निघून आपल्याला. तर बरं वाटतं नाश्त्यावरून. अजून 350 किलोमीटर बाकी आहे किलोमीटर. बघूया किती वेळ लागते पोचायला. ट्राय करू लवकर कवर करायला. मित्रांनो, आपण राईड सुरू केली आहे खरं आहे, पण आपल्याकडनं होईल का नाही माहीत नाही, कारण किलोमीटर भरपूर मित्रांनो. 550 किलोमीटर कमी नसतात आणि R15 वरती पण खतरनाक आहे. R15 गाडी अशी आहे ना, ज्याला ती कम्फर्टेबल आहे त्याला ती कम्फर्टेबल आहे आणि तुमच्या हाताची खूप वाट लागेल. माझे तर आता ओके वाटतं अजूनपर्यंत, काहीतरी 180 किलोमीटर नंतर. पण आय होप की असे चालू दे पुढे पण. सो मित्रांनो, आता आपण मस्त नाश्ता वगैरे केलेला आहे इकडे आणि आता निघूया सरळ आपल्या जर्नीकडे, जी की राहिलेली आहे आता 350 किलोमीटर. तर लेट्स गो मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. चला. तर मित्रांनो, आता आपण बाईक चालवून झालेले आहेत लगभग कंटिन्युअसली 6 तास आपण नॉनस्टॉप बाईक चालवलेली आहे आणि तुम्ही इथं बोर्ड बघू शकता बघा, पंजिम. सो गाईस, गोवा फक्त आता इथून 190 किलोमीटर राहिलेला आहे. बघूया आता 190 किलोमीटर कवर करायला आपल्याला किती वेळ लागतात आणि बाईक अशी मजा येते चालवायला
हे रोड अशी बंपे आहे थोडे थोडे, पण मध्ये मध्ये इतकं चांगलं रोड आहे ना. बाईक बघा, हा हा, काय मजा येते चालवायला बाईकला. ह्या R15 गाडी कडक आहे यार, काही बोला. इवन आफ्टर 5 years अँड 50K किलोमीटर बाईक स्टील परफॉर्म व्हेरी वेल. काय चालते गाडी. सो मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला आता 196 किलोमीटर कवर करायला आपल्याला किती वेळ लागणार आहे? कारण आता आपण कवर केला आहे 350 किलोमीटर कवर केलं आहे 6 तासामध्ये. आणि आता आपल्याला 196 किलोमीटर कवर करत आहे. ते बघूया किती वाजता पोहोचतो आपण. आणि बाईक तर चांगली पलवत आणली आहे मी, कारण रोड एकदम एमटे आहेत ना. मस्त मजा येते पलवायला. 100च्या स्पीडला आलो आहे मी, 100, 110, 120. आणि आता बघूया, भूक पण लागले, काय करायचं समजत नाही आहे. बॅगमध्ये मी स्नॅक आणलं खायला माझ्या. कुठेतरी एक मस्त झाड बघूया आणि झाडाखाली बसून मस्त खाऊया. चला निघूया तिथनं. सो मित्रांनो, आता ऊन खूप लागायला लागलेलं आहे आणि मी घेतला छोटासा ब्रेक. आता तुम्ही बघितलं, तुम्ही पणजी जो बोर्ड होता तिकडे आपण थांबलो होतो. त्यानंतर तुम्ही अर्धा नॉनस्टॉप गाडी चालवलेली आहे आणि थोडं ऊन आहे ना, त्यामुळे मला तहान पण लागलं आहे. त्यामुळे आपण आता पाणी प्यायला थांबलेलं आहे. तर पाणी वगैरे पिऊ थोडा. जो स्नॅक आणला मी तो स्नॅक पण खाला. आणि आपली गाडी बघा, हो भाई, काय खेचते गाडी यार, काय मजा येते पलवायला. तर इकडे बस स्टॉप आहे. त्या बसस्टॉपच्या सावलीमध्ये मी थांबलेलो आहे. मजा येते, काय मला काय वाटलं नाही. नो कंबर दुखलं ना, हात दुखले, काहीच नाही वाटलं मित्रांनो. खूप एन्जॉय करतो मी. आणि तुमच्याकडे सुद्धा कुठलीही बाईक असते आणि तुमच्या मनात जर निश्चय असेल ना तिकडे जायचा, तर बाई तुम्ही जाऊ शकता. मी प्लॅन केला, मला बाईकवर जायचं आहे, संपला विषय. जायचं म्हणजे जायचं आहे. इच्छा होती, गाडी काढली. आता फक्त 150 ते 200 किलोमीटर राहिलेलं आहे. आता आपण पोचू गोव्याला. हा ब्रेक थोडा मोठा झाला, म्हणजे थोडं गरज होते, कारण भूक लागलेली आणि तहान पण लागलेली. तर पाणी वगैरे पिलेलं आता इथनं. आता नॉनस्टॉप राहिलेला 180 किलोमीटर. आता मी तर ट्राय करणार 180 किलोमीटर लास्टचा एक स्ट्रेच म्हणजे खेचायचा. बघूया होतं का. चला. मित्रांनो, एक फायनल राऊंड राहिलेला आता आपला, म्हणजे एक लास्ट 200 किलोमीटर बाकी टू गोवा. आता 200 किलोमीटर आपण गोव्याला पोहोचणार आहोत. बॅग म्हणजे वाहन म्हणजे व्हायचा या गाडीवर. पेट्रोलची टाकी मी भाई आताच संपवली. आता फुल केलेली मी माणगावमध्ये. आणि आपण आता काहीतरी लगभग काय माहिती चालली गाडी, पण पेट्रोल खूप खाल्ला गाडी, कारण मी खूप गाडी खेळतो झालो ना फास्ट. त्यामुळे पेट्रोल खूप खाल्ला. ठीक, काय प्रॉब्लेम नाही. माझ्या आधी पण मायलेज दिला आपल्याला 34, म्हणजे 30चा पकडा, 30चा मायलेज पाहिजे गाडीला. आणि टोटल गाडी चालली आपली 356, म्हणजे 356 किलोमीटर टोटल चालली. अजून 200 किलोमीटर बाकी आहे, 281. ठीक आहे, न प्रॉब्लेम. चला. तो फायनली गाईस आपण आलेलो आहे गोव्यामध्ये. आणि आपल्याला पोचायला लगभग वाजले 2 सव्वा-2 आता वाजले आहे. आणि आपला जो रूम आहे तो इथून फक्त 20 किलोमीटर बाकी राहिला, म्हणजे ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे. एक अर्धा तासामध्ये आपण पोचलो, म्हणजे 2:30 वाजता आपण पोचून जाणार आपल्या रूमवर. सो फायनली मित्रांनो, आपण ही राईड कंप्लीट केलेली आहे. म्हणजे अजून केली आहे, अर्धा तास बाकी आहे, बट मी खूप एन्जॉय केली राईड. आणि मजा आली माझी बाईक चालवायला. R15 V3. मी विचार केलेला की थोडी हार्ड जाईल, मला कंबर दुखेल, हात दुखेल, पण असं का मला वाटलं नाही अजूनपर्यंत. ती अजून इझिली ही गाडी 100 किलोमीटर चालू शकतो नॉनस्टॉप. त्यामुळे मी एन्जॉय केली खूप ही राईड. आणि पोचलेलो आपल्या डेस्टिनेशनला. थोडं उतरून तुम्हाला बोलतो, भेटतो तुम्हाला. फायनली भावांनो, आपण आपल्या रूममध्ये आले आणि आपले महान माणूस सर काय म्हणता, म्हणणं माहिती
बोल ना सर, मी नाही बोललो ते बोल ना. चाकणं आहे काय? नरेश भाऊ आहे ना? हो नरेश भाऊ, काय बोलाल? नरेश भावानी मला त्या दिवशी डाळ दिली, भात दिला, बराच काही दिला म्हणून. काय रे? कारण योगेश कोमत होता. मला वाटतं ती रात्रीची उतरलेली नाहीये म्हणून तू बोलत नाहीस. हा असं नको बोलूस. अस्मिता वहिनी बघ, हो अस्मिता वहिनी बघ, उतरले नाही. जेवण झालं की काय असेल ते सांगतो. ओके चालेल, जेवण झालं सांगतो. आता आपण जेवणाची वाट बघूया. इथे विनोद तुरे, ओ माय गॉड, तू व्हिडिओ पाठवतोस म्हणून अक्षरशः. इकडे योगेश भाई आपला, इकडे केपी, इकडे विलास, वन अँड ओनली वन, वन अँड ओनली पंच अविनाश दादा नवघरचे. त्याची लवकरच व्हिडिओ व्हायरल होणार आहे. तुझी व्हिडिओच करतो व्हायरल होता. सो मित्रांनो पोहोचले इकडे. आता बोलतात नरेश गुले आपले नवीन कुक आहेत हां या पार्टीमध्ये. ओके, काय स्पेशल काय बनवलं आज? स्पेशल सकला आहे फ्रायला अच्छा आणि सकल्याचं आंबट आहे ओके. आणि फ्राय पण होता. नर फ्राय आहेत आणि पाया सूप आहे. काय पाहिजे? तिथं ना तर चला मित्रांनो, आता गोव्याला बाय करता वेळ आलेला आहे. इथं सगळेजण आपली बॅग भरत आहेत, बॅग टू लॉबी जाण्यासाठी. पंच रेडी टू गो? ओके ओके. आता ट्राय करू आम्ही नॉनस्टॉप जायचा. फक्त जेवणासाठी मध्ये ब्रेक घेऊ, बाकी नॉनस्टॉप गाडी आपली चालणार आहे. लेट्स सी किती वेळ लागतो पोचायला आता गोवा टू पनवेल. चला तर चला मित्रांनो, आपण आता रेडी झालेलं आहे. इथे आपली गाडी आहे बघा. आणि इथं आपली दुसरी गाडी जी काही पॅक होते पूर्ण. सो इकडून निघू आता आणि फास्ट ट्राय करू घरी पोहोचतो. चला आता आपली बॅग पण आहे गाडीत ठेवतो. ए माझी बॅग ठेवा. तुझी जा घेऊन तू भांडायला कशी होतं. सो मित्रांनो, आता आपण गोव्यातून निघालेलो आहे आणि आपल्या समोर बघू शकतो ही आपली गाडी एर्टिगा. यामध्ये आपली सगळी गँग बसलेली आहे आणि आपण यांच्या मागं जाऊन पाठलाग करत गाठूया आपला पनवेल. आणि जस्ट एक दिवसाचा एन्जॉय करण्यासाठी आलो होतो मी, आणि माझी सुद्धा इच्छा होती. आणि जशी की आपलं तुम्हाला माहिती आहे, माझ्या गाडीला 50,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. तर त्या खुशीने मी एक राईड म्हणून आणि हे पण इकडे होते, तर मग दोन्ही कामं एकत्र आली. एन्जॉय केली राईड मी. आता जाताना माझी वाट लागणार नाही मे बी, असं वाटतं मला. बघूया आता. सो फायनल मित्रांनो, आपण आता गोवा सोडतो आहे बघा, पणजी मडगा गोवा. आता आपण आहोत इथे आपल्या बॉर्डरवर आणि आपले एर्टिगा तिकडे समोर दिसते. चला मित्रांनो, लेट्स गो. माझ्या गाडीवर येतोस का? चल ना. आव्या येतोस का? तर मित्रांनो, आता 165 किलोमीटर कमी आपण कवर केलेलं आहे आणि आता CNG गाडी थांबली त्यामुळे थांबलो. नंतर नॉनस्टॉप आपण 165 किलोमीटर आता चालवत आलं गाडी. आता बघू कुठे जेवायला थांबू आणि तुम्हाला अपडेट देत राहू. चला मित्रांनो, आता थोडा CNG थांबलेलो आपल्या गाडीमध्ये टाकण्यासाठी आणि आता जेवायला ब्रेक घ्यायचा आहे अशी ऑर्डर आली आहे आपल्या गँगकडून. तर आता कुठेतरी जेवायला हॉटेल आहे इकडे, लास्ट टाईम खाल्लेला आणि चांगलं टेस्ट आहे तिकडे, तर तिकडेच बसणार होता.
तर तिकडे ब्रेक घेऊ, मस्त आराम करू आणि निघू आपल्या जर्नीसाठी. चला. फायनली आपण आता जेवायला तरी थांबलेलो आहे आणि इकडे बघा आपली 2 गाड्या, ही आपली वित्री आणि इकडे आपली एर्टिगा. तर हा असं काही हॉटेल आहे मित्रांनो. तर इकडे टेस्ट खूप चांगले, लास्ट टाईम इथं खाल्लेला, तर इकडेच खाऊया आता. जरा ऑर्डर करूया पटकन, भूक लागली ना भरपूर आता. आणि हात बघा, पण थांबलं ते जेवणासाठी. बाकी सगळे आपली पब्लिक बसली इकडे. पेठ तालुक्यातील सुप्रसिद्ध असा हा नवघर परिवार आहे. तिथे सोनी आई यांचे वंशज आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर त्यांचा हा आम्ही घेऊया आम्हाला काय मनाचा निष्कर्ष काय झालं ते, मनात काय संकोच ठेवू नको, आम्ही वेगळं कांदा घेऊ. इथं आता आपण जेवण वगैरे केलेलं एकदम प्रॉपर. आणि आता ऊन पण खूप हार्ड पडतोय, म्हणजे खूप ऊन पडलं आता. तर निघू आता इकडनं आणि जाऊया. आपण पहाटे निघालेलो 10 वाजता, आय मीन सकाळी, आणि आता वाजले संध्याकाळचे 5. तर आपण एका साईडला थांबलेलो आहे. इथे आपली बाईक आहे आणि आपण आपल्या कारचा वेट करतो, जे की मागे आहेत आपल्या CNG मे बी काहीतरी भरत असतील. मजा येते मित्रांनो. डेलीच्या टक्के भरी लाईफमधून 2 दिवस थोडे वेगळे बरे वाटते. आता तेच ऑफिस नसतं, फालतूगिरी. ठीक आहे, वेट करता होता कुठेतरी चायसाठी थांबू आता. बघूया कुठे थांबतो. तो फायनली काहीच आपण आता पोहोचलेलो आहे घरी. आय मीन हा दुसरा दिवस आहे. काल एवढं बॉडी थकली होती ना, थकली म्हणजे धूळ वगैरे भरपूर होती ना, त्यामुळे थोडा आल्यावर डायरेक्ट झोपून गेलो. तर आता आपण आलेलो आपली बाईक वॉश करायला. आणि टोटल आपण काल चालवली बाईक, सकाळी 10 वाजता निघालो आपण आणि रात्री 10 वाजता पोहोचलो जेवण वगैरे. म्हणजे टोटल 12 तास आपण बाईक ड्राईव्ह केली आपली पूर्ण अराउंड 5, आणि खूप एन्जॉय केला मित्रांनो. तर आता बाईक वॉश करायला लागली बघ. मस्त आज डिझेल वॉश करू, हिला मस्त चकाचक बनवू, पूर्ण क्लीन करू आणि थोडी त्याची सेटिंग करायला लागेल, चेनची वगैरे थोडी वाचते ना. तर बट ठीक आहे, पण एन्जॉय केलं मित्रांनो खूप. ड्राईव्ह म्हणजे माझी इच्छा होती की चालवायची म्हणून, मुंबई टू गोवा राईड, आणि ती मी कंप्लीट केली. आणि मला अजून काही वाटत नाही आहे, म्हणजे काय हात दुखणं कंबर दुखणं असं काहीच वाटत नाही आहे. त्यामुळे मी एन्जॉय केली राईड. आय होप तुम्ही सुद्धा एन्जॉय केली असेल. तुम्ही आपण कुठं जायचं असेल ना तर मित्रांनो डायरेक्ट बिनधास्त जा. तुमची इच्छा असेल ना, मनात जर इच्छा असेल तर तुम्ही काही करू शकता. माझी इच्छा होती बाईक चालवायची, मी चालवली. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.